मुरुम तालुका उमरगा 24 तारखे रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी सामाजिक समता, आर्थिक न्याय आणि बौद्धिक स्वातंत्र्य या तत्वांवर आधारलेला भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते। त्यांचा विश्वास होता की प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आत्मसन्मान मिळालाच पाहिजे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या। जातीभेद, अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट व्हावा हा त्यांचा प्रमुख हेतू होता। समतेवर आधारित नवभारताची उभारणी होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केले आहे। भीमनगर मुरुम तालुका उमरगा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित बुधवारी 23 तारखेला व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक किरण सागर हे होते। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे, संभाजीनगरचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद वाहुळे, प्राध्यापक स्वाती कांबळे, पाशा कोतवाल, फिनिक्स सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। पुढे बोलताना डॉक्टर कांबळे म्हणाले की शिक्षण हाच खरा मुक्तीचा मार्ग आणि समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही लाखो तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतो आहे। आज भारतात अनेक क्षेत्रात प्रगती झाली असली अजूनही सामाजिक विषमता, बेरोजगारी आणि शिक्षणातील असमानता या बाबतीत सुधारणा आवश्यक आहे। बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या परीने सामाजिक समतेसाठी प्रयत्न केला पाहिजे। अध्यक्ष समारोप प्रसंगी प्राध्यापक किरण सागर की बाबासाहेबांनी जी राज्यघटना बनवली ती सर्वसमावेशक, सर्वोत्कृष्ट असून तो आपला लोककल्याणकारी आदर्श ग्रंथ आहे। संविधानामुळेच माणूस माणसात आला, त्याला सर्व प्रकारचे हक्क मिळून कर्तव्याची जाणीव झाली। या भारू संविधानाचे पावित्र्य राखणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले। आशिष नायकवाडे, गौतम गायकवाड, राहुल गायकवाड, राष्ट्रगीत कांबळे, सहिल गायकवाड, आकाश बनसोडे, रोहन कांबळे, वैशाली बनसोडे, प्रज्ञा कांबळे आदींनी पुढाकार घेतला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्राध्यापक महेश कांबळे यांनी मानले। या कार्यक्रमाला शहर आणि परिसरातील आंबेडकर प्रेमी नागरिक उपस्थित होते। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।